हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. काल सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला 2 पीस कटोरी ब्लाऊजचं आज डायग्रॅम ड्रॉ करून दाखवणार आहे आणि ते 34 साईजचं आपण 2 पीस कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. त्याआधी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता हे एक लाईनवरती आखून घेते एका कागदावर. आणि आपण 34 साईजला बरोबर 5.5 इंचाची शोल्डर घेणार आहोत. त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं की 6 इंचाची आपण इथे शोल्डर घेणार आहोत. आता 6 इंच म्हणजे कशासाठी, तर 5.5 शोल्डर असेल तर 6 कशासाठी, तर 6 असं आहे की 5.5मध्ये अर्धा इंच मिक्स केलं की 6 इंच होतं, जी की आपली अर्धा इंच शिलाईची रेषा असते, जी शिलाई मार्जिन आपण पकडतो, म्हणून आपण तिथे शोल्डर 6 इंचाची घेतो. आता तसंच आपण आडव्या साईडला 6 इंच पकडून, कारण वरची रेषा आणि खाली जिथे आपण म्हणजे वरची मार्जिन आणि खालचं मार्जिन आपलं सेम आलं पाहिजे, कारण मुंड्याची रेषा आपली सेम आली पाहिजे, इकडे तिकडे होता कामा नये, म्हणून आपण आडवी मार्जिन घेत असतो माप. आता 34 साईजला शोल्डर 5.5चं लागतं, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली. 5.5 इंचाचा मुंडा लागतो. मुंडा म्हणजे आर्मोलचे जे पॉईंट असतो तो आपण 6 इंचावर राखून घेतला, कारण 5.5 इंचाचाच मुंडा लागतो. 34 साईजला अर्धा इंच मिक्स केलं तर 6 इंच आर्मोल आपण इथे घ्यायचा आहे. इथे 34 साईजचा ब्लाऊज म्हणून 34 असं लिहिलं. आता आपली जिथे आर्मोलची रेषा संपते तिथे आपला छातीची रेषा सुरू होते. आता आपली छाती 34 आहे, मग 34 भागिले 4 करायचे, 8.5 असं होतं. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजेच कितीची घडी झाली, 8.5 अधिक 1.5, 10ची घडी, बरोबर 10ची घडी आपल्याला इथे घ्यायची आहे, ब्लाऊजची घडी. आता 2 पीस कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक काम जरूर करायचं आहे की मुंड्याच्या साईडनं आपल्याला 0.25 इंच जास्त आतमध्ये घ्यायचं आहे, कारण आपल्या काखेमध्ये फुगा येऊ नये ह्यासाठी, कारण आपली कटोरी कट होणार आहे त्याच्यामुळे. आणि तुम्ही ही ट्रिक सगळ्या ब्लाऊजमध्येच वापरायची आहे, कारण आपल्या काखेमध्ये ताण निर्माण होत नाही आणि अशी खेचल्यासारखी होत नाही. आपली जी बाही असते ती पूर्ण व्यवस्थित फिनिशिंग येते बाहीला पाठून, आणि व्यवस्थित बसते सुद्धा ती बाही. अशा पद्धतीत पाठचा आर्मोल जो आहे तो 1.5 इंचाचा आपल्याला इथे घ्यायचा आहे. आणि हे जे ट्रिक आहे ते सगळ्या ब्लाऊजमध्ये यूज होणार आहे. आणि जिथून आपण आतून 0.5 इंच वाढवला आहे तिथे पाठच्या भागाचा शेप आर्मोलचा द्यायचा आहे. अशा पद्धतीत मी ते दिला आहे. आता 34 साईजला गळा रुंदी किती घ्यायची, हे म्हणजे 34 आपण 28 ते 50 पर्यंत जो कटोरी चार्ट अपलोड केला आहे त्याच्यामध्ये मी सगळे मापाचे म्हणजे गळा रुंदी, गळा उंची, किती शोल्डर लागणार, किती साईजला किती शोल्डर, किती आर्महोल लागणार, ते सगळं दिलेलं आहे. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. एकदा कटोरी ब्लाऊज सिंपल आला की तुम्हाला डबल कटोरी यायला पण सोपं जाणार आहे. आता आपण गळा रुंदी 34 साईजला गळा रुंदी 2.5 इंचाची घ्यायची आहे, आणि वरती 2.5 खाली 2.5, जेवढी आपली पाठच्या गळ्याची उंची आहे तेवढी उंची घ्यायची आहे आपल्याला. आता इथे माझ्या गळ्याची उंची आहे 9.5 इंच, म्हणून मी अधिक अर्धा करून 10 इंचावर इथे मार्जिन रेषा आखून घेते. अशा पद्धतीत गळ्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला. आणि डबल कटोरीला तुमच्या इथे काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये सांगा. आता जी उंचीचा पॉईंट मारून ठेवला होता ती उंचीची रेषा आधी आखून घेतले, आणि तुम्हाला सांगते जो आपण गळ्याचा शेप दिला होता तिथे 1 इंच वरती आणि आडव्या साईडला 1 इंच असा पॉईंट देते, बरोबर 1 इंच
आणि आडव्या साईडला 1 इंच असा पॉईंट देते आणि आतमधून अर्धा इंच. अशा पद्धतीत आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया. आणि गळ्याचा शेप देताना थोडा आतमधून घ्या, बाहेरून पाव इंच घ्या, कारण तो जेव्हा शेप येतो तो मस्त गोलाकार येतो, त्याचं शेप चांगला येतो, असा गोलाकार येतो. आता आपली कंबर आहे 32 इंच, मग 32चा चौथा भाग येतो 8 इंच, मग 8 अधिक अर्धा इंच टक्ससाठी जाणार. काही जण 1 इंच टक्स घेतात, पण जी मोठी साईज असते ना 36 पासून 50, त्याला 1 इंच टक्स घ्या तुम्ही कमरेला. इथे मी अर्धा इंच टक्स घेतला, अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन करून कमरेची रेषा आखून घेतली. आता आपण कमरेची लाईन ती बस्टची लाईन जॉईन करून घेऊया. अशा पद्धतीत जॉईन करून घ्यायची आहे आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन जॉईन करून घेऊया, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येईल. इथे लिहून देते मी 1.5 इंच. आता आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे 4 इंच. जेवढा आपल्यावरती शोल्डरची रेषा असते तेवढाच टक्स घ्यायचा असतो 4 इंच, आणि उभा टक्स घ्यायचा असतो 4.5 इंच. जर तुमची छाती लहान असेल तर आडवा टक्स लहान घ्यायचा, आणि जर तुमची छाती मोठी असेल तर आडवा टक्स 4.5 इंच घ्यायचा आणि उभा टक्स लहान घ्यायचा. छाती आणि गळा जर तुमचा मोठा असेल तर तो टक्स लहान घ्यायचा, हे पण आहे. आता पाव इंचाची शिलाई मार्जिन द्यायची असते याला, कारण आपण अर्धा इंचाचा टक्स घेतला आहे, बरोबर. हां, आणि जर तुम्ही 1 इंचचा टक्स घेतला तर अर्धा इंचाची शिलाई द्यायची आहे. आता इथे आपण गळ्याकडनं 0.75 असं शोल्डर उतार देऊया. हे कंपल्सरी आहे, ऑप्शनल नाही, त्याच्यामुळे आपला खांदा उतरू शकतो. कंपल्सरी तुम्हाला द्यायचा आहे न विसरता 0.75. पाठच्या भागाला सुद्धा द्यायचा आहे आणि फ्रंट साईडला सुद्धा द्यायचा आहे. अशा पद्धतीत आपली मापं इथं बॅक साईडची पूर्ण कंप्लीट झालेली आहे. बॉम्बे कटोरी ही शिवायला खूप सोपी आहे आणि डायग्रॅम करायला सुद्धा सोपी आहे, आणि जेवढी मापं मी अगदी सोप्या पद्धतीत सांगितली आहेत तसं तुम्ही ते ड्रॉ करून घ्या आणि प्रॅक्टिस करा. आपण बॅक साईडचा टक्स घेतला आहे, जिथून आपण पाव इंच वाढवलं होतं तिथून आपण 1.5 इंच टक्स घ्यायचा आहे तिरका, तसा आपण टक्स घेतला आहे. आलं एवढं इथपर्यंत लक्षात आलं असेल तर तेवढं एक लाईक करा, आणि नवीन मैत्रिणी असतील तर माझ्या मैत्रिणींना एकच विनंती की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर मला लाईक केलं तर मला चांगलं असं व्हिडिओ पोस्ट करायला खूप आवडतं, म्हणजे असं, आणि आपल्याला एक सपोर्ट होतो. जर तुम्ही सपोर्ट केला तर मी पण सपोर्ट करणार, हे खात्रीशीर सांगू शकते. आता इथे मी कटिंग करून घेते. अशा पद्धतीत आपण कटिंग करून घेऊया आणि नेक्स्टला सुरुवात करूया आपण. आता अशा पद्धतीत आपण इथं कट करून घेऊया, आणि हा भाग आहे ना तर दुसऱ्या भागावर ठेवायचा आहे. तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा जेव्हा कटिंग करताना दाखवलं होतं सेम प्रोसेस करायची आहे, काही बदल करायचा नाही. आणि कटोरी ब्लाऊजसारखाच चार्ट इथे आपल्याला लागणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आणि जो गळा उंचीचा जो चार्ट मी शेअर केला आहे तो 2-3दा बघून घ्या, तर तुम्हाला ब्लाऊज शिवता येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये कटोरी ब्लाऊजपेक्षा जे 1 पीस कटोरी आहे त्याच्यापेक्षा डबल कटोरीमध्ये मापं खूप वाढलेली आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत मापं सांगितलेली आहेत ती कोणकोणती आहेत ते तुम्हाला इथे
दिसणारच आहे व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामुळे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. मैत्रिणींनो, इथे मी एक कागद घेतला आहे आणि त्या कागदावर जो मी बॅक साईड ड्रॉ केला होता तो इथे पुन्हा आखून घेते फ्रंट साईडसाठी. अशा पद्धतीने ड्रॉ केलेल्या एका पट्टीच्या साहाय्याने आपण इथे आखून घेणार आहोत. आता इथे शोल्डरची रेषा अशी आखून घेऊया. जसा फ्रंट पाठचा भाग होता तो आपण इथे सेम टू सेम आखून घेतला आहे. आता आपण इथे आखून घेतलं तर इथे माप काढून घ्यायचे आहेत मेजर टेपच्या साहाय्याने. आपली शोल्डर बॅक साईडला किती होती? 5.5 होती. अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून 6 इंचावर आपण ते शोल्डर. आता काय करायचं, जे आपण आखलेला भाग आहे तो बरोबर आहे का आधी लावून बघायचा. अशा पद्धतीत तर आहे. कारण इकडे पुढचा पाठचा भाग वर खाली होऊ नये म्हणून आपल्याला इथे थोडासा भाग किंचित वर होता तो इथे रेषा आखून घेतली. आता इथे आपण काढून घेऊया आणि आता मेजर टेपच्या साहाय्याने आपण माप काढून घेऊया. बॅक साईडला आपण घेतले होते शोल्डर 5.5, तसेच फ्रंटला शोल्डर घ्यायचे आहे 5.5 अधिक अर्धा इंच 6 इंच, 2.5 इंच गळारुंदी, 6 इंच शोल्डर. पाव इंच माप वाढू शकतं, त्याच्यामुळे माप पुन्हा घ्यायचे आहेत. 6 इंच आर्महोल, 5.5 इंचाचा आर्महोल असतो, शिलाईला अर्धा इंच जातो, त्याच्यामुळे 6 इंच 34 साईजला 6 इंच आर्महोल घ्यायचा असतो. एवढं लक्षात ठेवा. डबल कटोरीसाठी डबल असू दे नाही तर सिंगल असू दे किंवा 3 पीस असू दे, सगळ्यांना कटोरी ब्लाऊजचा चार्ट हा एकच आहे. प्रिन्सेसचा वेगळा आहे, लक्षात ठेवा. बॅकला जसं पाव इंच घेतलं तसं फ्रंटला सुद्धा पाव इंच घ्यायचा आहे. आणि फ्रंटचा शेप आखून घ्यायचा. जिथून पाव इंच घेतला तिथून 1 इंचावर तिरकस रेषा मारून फ्रंटचा शेप आखून घ्यायचा आहे. आता शोल्डरपासून मुंड्याच्या रेषेपर्यंत सेंटर काढायचा आणि तिथून आपली 1 इंचाच्या रेषेवर पॉईंट घ्यायचा आणि आत. तुम्ही आतून घेतलात अर्धा इंच तर खूपच बेस्ट आहे, पण ज्यांना ऑप्शनल आहे ते कोणाला घ्यायचं त्याने घेऊ शकता. पण नॉर्मल जरी असं केलं तरी काकेमध्ये चुना येत नाही, कारण आपण पाव इंच अर्धा इंच आपण आतमध्ये घेतली आहे. आता 1.5 इंच शिलाई मार्जिन, छातीच्या साईडने 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्या आधी आपण 8.5 इंच आहे का बघायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची. आता गळा पुढचा नॉर्मली 6 इंचाचा किंवा 6 किंवा 7च असतो. इथे मला हवा आहे 6 इंचाचा गळा, त्याच्यात मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केली आणि 6.5 इंचावर डॉट पॉईंट करून घेतला. आता वरून 1 इंच आणि खालून 1 इंच नेहमीप्रमाणे आणि गळ्याचा आकार दिला अशा पद्धतीने. वरून 1 खालून. अशा पद्धतीत आता आपल्याला बघायचं आहे कमरेची रेषा. आता कमरेची साईज किती होती आपली? 32 इंच. 8 चौक 32 अधिक अर्धा इंच टक्ससाठी जाणार आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. असं पकडून 1.5 इंचावर आता रेषा आखून घ्यायची. 1.5 इंचाची शिलाई मार्जिनची रेषा आखून घेऊया. आता याच्या
शोल्डर डाऊन द्यायचा आहे. बॅक साईडला आपण 0.75 म्हणजे पाऊण इंचाचा शोल्डर डाऊन दिला, म्हणजे 1 इंचाला 2 रेषा कमी असं द्यायचं आहे इथे शोल्डर डाऊन गळ्याच्या साईडला. ओके. आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आखून घ्यायची. आता आपण इथे अर्धा इंच जास्त घेणार आहोत. कटोरी ब्लाऊजला अर्धा इंच कंपल्सरी आहे. जर जास्त छाती असेल, हेवी बाई असेल तर 1 इंच, पण अर्धा इंच नॉर्मल आहे. आणि ह्याला आपण प्रिन्सेसला 1 इंच घेतो, कटोरीला अर्धा इंच घ्यायचा आहे. 4 टक्सला वेगळं आहे. तर 4 टक्सचा जेव्हा व्हिडिओ येईल त्यावेळी सांगेन. बरोबर अर्धा इंचावर इथे लाईन आखून घेतली. इथे माझा पुरेपूर सांगण्याचा आणि सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न आहे. आता आपण इथे 3.5 इंचावर पॉईंट करून घेऊया उभा, कारण अर्धा इंच आपलं टक्सला जाणार आहे, सॉरी शिलाईला जाणार आहे. शिलाई कसली? जेव्हा आपण योगपट्टी जॉईन करतो ती शिलाई अर्धा इंचाची. मध्ये 3 इंच आणि कमरेच्या साईडून 3 इंच. अशा पद्धतीत आपण क्रॉस पट्टीची रेषा आखून देऊया. तुम्हाला क्रॉस पट्टीची रेषा आली नाही तर तिरकस रेषा मारायची पट्टीच्या साह्याने आणि कर्व आकार द्यायचा. ओके. इथपर्यंत आलं लक्षात असेल तर कमेंट्समध्ये सांगा. आता आपल्याला जी आपण योगपट्टी क्रॉसपट्टी तयार केली आहे त्याचा सेंटर काढायचा आहे. सेंटर कसा काढतात ते बघा. आता पट्टी दुडायची आणि जिथे पॉईंट मिळतो मधला पॉईंट तिथे सेंटर आला आपला. तर 5.25 इंचाचा माझा इथे सेंटर आला आहे. मी ते 5.25 असं लिहिते. जेवढा सेंटर खाली आला तिथे वरून आपण चेक करायचं 5.25 आहे का, आपलं 5.25 आहे का. शोल्डर डाऊन मारून नाही, त्याच्या आधीच 5.25 आहे का. तर आहे. मग अराऊंड आपण 6.5 इंचावर गळा उंची दिली होती, तिथून मिळतं. मग 5.25 वरून 5.25 आणि योगपट्टीच्या साहाय्याने समोरून 5.25 आणि इथून 2.25 इंच द्यायचं आहे. क्रॉस रेषा, कटोरीची रेषा असते ती क्रॉस रेषा 2 किंवा 2.25. 2.25 ऑप्शनल आहे, 2 पर्यंत देऊ शकतात, नो प्रॉब्लेम. इथे कटोरीचा गोलाकार आकार द्यायचा. त्याच्या आधी एक तुम्हाला सांगते, जिथे पॉईंट घेतला आहे तिथून 0.5 इंच जास्त घ्यायचं आणि आकार द्यायचा असतो अशा पद्धतीत, कारण आपली कटोरी ही गोलाकार येते. तुम्हाला अशी साईडून कटोरी बस राऊंडने जर तुम्हाला व्यवस्थित गोलाकार येण्यासाठी 0.5 इंच एक्स्ट्रा द्यायचा असतो. आणि आता आपण तुम्हाला सांगते डबल कटोरी कशी शिवतात. आता ह्याच्यावरून मी डबल कटोरीचं माप कसं घ्यायचं ते सांगणार आहे. नीट लक्ष द्या. जो आपल्या राऊंडवाला भाग आहे, जिथून मी टेप पकडली आहे तिथून गोलाकार बघायचं किती आलं, 8.5 आलं, म्हणजे 34 साईजची कटोरी झाली. बरोबर. मग 34 साईज आलं आणि 8.5 आलं इथून. बरोबर. आता 8.5चा तिसरा भाग करायचा, भागिले 3 करायचे. 8.5चा तिसरा भाग अराउंड दॅट 2.8 असं काहीतरी होतो. मग आपण 2.5 इंचावर देऊ शकतो किंवा 2.25 इंचावर. जो आला आहे तो परफेक्ट द्यायचा. 3 पॉईंट म्हणजे 2.5 द्यायचा असं काही नाही आहे. जो आला तोच द्यायचा. 2.8 आला आहे म्हणजे 2.25 इंच इथे वरती आपण द्यायचा. असं लक्षात आलं का. राऊंड साईड आहे तिथे 2.8 आपलं झालं, 8.5 आलं. 8.5चा तिसरा भाग करायचा.
तर 2.8 असं आलं, म्हणजे 2.25ला 2 रेषा कमी. ठीक आहे, अशा पद्धतीत क्रॉस पट्टी आहे तिथूनच घ्यायचं माप उभ्या साईडचं. तिथून मी माप घेत आहे तिथूनच घ्यायचं. ओके, तसंच ह्या साईडला घ्यायचं आपल्या गळ्याच्या साईडने 2.25 इंच, 2.5 किंवा 2.25 घेऊ शकता. 2.5 इंच कंपल्सरी आहे, त्याच्या खाली घेऊ नये. आता सरळ रेषा आखून घ्यायची अशा पद्धतीत. आता ह्या दोघांचा मध्य जिथे मी टेप धरते त्याचा मध्य काढायचा. आता इथे आला आहे 5.5चा मध्य काढायचा. किती आलं? 2.5. आता इथे 6चा मध्य 3 आला, बरोबर. मग तिथे पण आपण 0.5 इंच वाढवलं की नाही, मग 6 आलं. 6चा मध्य काढायचा 3. मग 3वर रेषा मारून घ्यायची मध्ये, अशा पद्धतीत मारायची. उभी रेषा मारायची, पूर्ण मारायची नाही, उभी रेषा जिथपर्यंत आपण मध्य काढला आहे. जर तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. ह्याच्या पुढे पण तुम्हाला समजणार आहे कोणत्या मेजरमेंट जास्त लागतात. आता इथून 1.5 इंच, जसं आपण नॉर्मल टक्स घेतो कटोरीचा, तसा इथे 1.5 इंच टक्स इकडे घ्यायचा आहे. ह्या साईडला 1.5 इंच, त्या साईडला 1.5 इंच, अजिबात कमी जास्त करायचा नाही. आणि वरती 2.5 किंवा 3 इंचावर आपण टक्स द्यायचा आहे. आपला 3 इंचाचा डबल कटोरीचा टक्स आला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. 3 किंवा 2.5 इंचाचा आला पाहिजे, त्याच्या खाली येता नाही. 1.5 इंचाचा घ्यायचाच नाही, वरती 3 इंचाचा टक्स घ्यायचा असतो, त्याच्यामुळे आपली डबल कटोरी जास्त खोलगट होते. ओके, इथे मी दाखवणारच आहे. आणि ह्या कटोरीला, 2 पीस कटोरीला बॉम्बे कटोरी पण असे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणत असतील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आपण इथे कट करून घेऊ. अगदी व्यवस्थित कट करायचा आहे. इकडे तिकडे कमी जास्त मार्जिन कट करायची नाही, त्याच्यामुळे आपली मेजरमेंट कमी होते. व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या नवीन मैत्रिणींपर्यंत, त्यांना पण त्यांचा फायदा होईल. आता जिथे आपण 0.5 इंच घेतलं होतं तिथून 1 इंच घेतला होता, पण 0.5 इंचाचा थोडा फरक दिसला म्हणून परत कटिंग करून घेतले अशा पद्धतीत मुंडा. आणि आता शोल्डर स्लोप डाऊन करून घेऊया डायरेक्टली अशा पद्धतीत. आता तुम्ही हा पेपर पॅटर्न डायरेक्टली पूर्ण तयार झाला की डायरेक्टली ठेवून तुम्ही शिवू शकता, पण त्याच्या आधी आपल्याला कटोरी मोठी करायची आहे. आता 5.25ची कटोरी मोठी करायची आहे. 34 साईजला 5.25ची कटोरी लागते, 28 साईजला 4.25ची कटोरी लागते, एवढं लक्षात ठेवा. आता इथून योगपट्टीची रेषा ती डबल केली आहे, ती कापायची नाही, ती आपली शिलाईला असणार. ओके, आता योगपट्टी रेडी झाली. आता फ्रंट भाग आपण कट करून घेऊ. गोलाकार कट करूया, त्याच्यामुळे आपला काखेतला शेप पण गोलाकार येतो, वाकडा तिकडे येत नाही. अशा पद्धतीत. आता इथे एक राहिलं आहे आपलं. इथे मी 34 साईज, फ्रंटला 34 आणि ही 34 साईजची कटोरी. आता यांना बाजूला ठेवूया आपण. आता ही आता मधून कट करून घेऊया, जिथे आडवी रेषा आहे तिथून कट करायची, म्हणूनच ह्याला डबल कटोरी असं म्हणतात ना. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात येतं का मी शिकवलेलं? मला कमेंट्समध्ये सांगा मैत्रिणींनो. आता जशी आपण 1 पीस कटोरी मोठी करतो, तसंच आपण डबल कटोरीसुद्धा मोठी करणार आहोत एका कागदावर. आता इथे मी मधोमध एक रेषा आखून घेतली. तसंच तुम्ही डेगेला आखून घ्यायची नाही, मधोमध आखून घ्यायचे आणि सगळे पार्ट लाईन रेषा आखून घेतली, तसं लाईनीत ती
आखून घ्यायची आहे. खालची कटोरी खालचा पार्ट आणि अप्पर पार्ट अँड वरचा पार्ट. ओके, अशा पद्धतीने व्यवस्थित आखून घ्यायचे आहे. आता जिथे आपण आखून घेतलं त्या आकृतीपासून अर्धा इंच फक्त अर्धा इंच, कारण पाव इंचाची आपली शिलाई मार्जिन जॉईंटला जाणार आहे. बरोबर, ओके, आलं लक्षात इथपर्यंत. हां, आता इथून घेऊया आपण गोलाकार राऊंड मारूया, जो की कटोरीचा आहे तो. फक्त मध्ये दोन्ही आकृतींच्या मध्ये अर्धा इंच शिल्लक राहिला पाहिजे, अशा पद्धतीत. बाकी आपण कटोरीला जे मेजरमेंट टाकतो ते छातीप्रमाणे बदलतच असतं, तसं घ्यायचं. आता इथे अर्धा इंच 34 साईज आहे म्हणून अर्धा इंच गळ्यासाठी. आपण गळ्याला जी पट्टी लावणार आहोत हुक लूक पट्टी, त्याच्यासाठी अर्धा इंच आपल्याला सोडावं लागतं. इथे 1.5 इंच हुक लूक पट्टीला अर्धा इंच आणि पुढे जॉईन करायला अर्धा इंच. ठीक आहे, म्हणून 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. इथे लिहून देते 1.5. आता इकडे 1 किंवा 1.25 असं द्यायचं आहे. पुढे 1.5 इंच पाटी, 1.25 इंच किंवा 1 इंच. 1.25 इंच ऑप्शनल आहे, 1 इंच कंपल्सरी आहे. आता जिथून आपण कटिंग करणार आहोत तिथे मी डॉट डॉट मारून घेते अशा पद्धतीत, म्हणजे तुम्हाला समजेल. आता इथे 1 इंच, दाखवते 1 इंच कशा पद्धतीत आहे. अशी आडवी रेषा 1 इंचाची द्यायची. पुढे 1.5 इंच गोलाकार राऊंड आहे तिथे 1.5 इंच द्यायचा आणि जो गोलाकार आहे तो राऊंड मारून घ्यायचा 1.5 इंचापर्यंत. तुम्हाला जमेल तसा मारून घ्या. यासाठी त्या पट्ट्या फ्रेंच कर्व वगैरे असतात गोलाकार शेप, तो त्या यूज करायच्या परफेक्ट येण्यासाठी. नाही तर आपण हाताने नॉर्मली द्यायचं, तसं काय नाही. आता 1.5 ते 1.5 टोकापासून ते 1च्या टोकापर्यंत सेंटर काढून घ्यायचा. आणि बाहेरून 1.5 इंच टक्स घ्यायचा, 1.5 इंचाचा. 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता. छाती जर मोठी असेल तर 2 इंच घ्या. उभी लाईन आहे ती माझी एक्स्ट्रा झालेली आहे, तिकडे तुम्ही लक्ष देऊ नका. जिथे मी सांगते तेच तेवढंच करा. अशा पद्धतीत 1चा पॉइंट 1.5ला जॉईन करून घ्यायचा. आणि वरती 2.5 इंचाचा टक्स द्यायचा, 2.5 किंवा 3. आपण जो अर्धा इंच जो जॉईन केला आहे ना, तिथे अर्धा इंच जाणार ना, म्हणून इथे 2.5 इंच खालून टक्स द्यायचं. आलं लक्षात एवढंपर्यंत. आता 1.5 इंचाच्या इंचाकडनं आपण गोलाकार असं देऊया. पहिले डॉट डॉट काढूया, असे पुसट रेषा, नंतर प्लेन काढून घेऊया. अशा पद्धतीत राऊंड शेप द्यायचा आहे. राऊंड शेप देऊया. ओके, आता मधून जी रेषा आहे ती पुढे वाढवूया. जेवढी आपण मापं वाढवली आहेत तेवढी आपण इथे वाढवून घेऊया अशा पद्धतीत. आणि मध्ये जी पुसट रेषा आहे ती पुढे वाढवून घेऊ, म्हणजे कटिंगचं रेषा तुम्हाला समजेल. आता ही 34 साईजचा तुकडा कटोरी तयार झाली आहे. आणि ह्याला तुकडा कटोरी असं म्हणतात, डबल कटोरी असं म्हणतात, 2 पीस कटोरी म्हणतात आणि बॉम्बे कटोरी असं पण म्हणतात. त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका.
अशा पद्धतीत राऊंड आपण कट करून घ्यायचं आहे. अगदी सावकाश कट करा, म्हणजे कसं तुम्हाला इकडे तिकडे होणार नाही. सावकाश कट करायचं, कारण ही कटोरीचा पार्ट आपण जॉईंट करतो त्यावेळी कमी जास्त होणार नाही. आता मेन आहे, पहिली वर खाली झाला आहे की नाही हे बघायचं सेंटर काढून. तर माझं इथे परफेक्ट आलेलं आहे, कारण ही कटोरी आपल्याला परफेक्ट बसणार आहे. तर याचा शिलाईचा व्हिडिओ मी उद्या शेअर करणार आहे. अशा पद्धतीत आता इथे 1.5 इंचाचा टक्स द्यायचा आपल्याला. जसं आपण मेन कटोरीला देतो तसा आपण 1.5 इंचाचा टक्स देऊन द्यायचा आहे. इकडे 1.5 इंच लेफ्टला 1.5 आणि राईटला 1.5 इंच, आणि उभा टक्स आपल्याला 2.5 इंचाचा द्यायचा आहे. म्हणजे पूर्ण 3 इंचाचा द्यायचा आहे, जो शिलाईला अर्धा इंच जाणार आणि पूर्ण किती होणार 2.5 इंचाचा टक्स आपला इथे तयार होणार आहे. अशा पद्धतीत 2 पीस कटोरी आपली इथे रेडी झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर कसा वाटला, म्हणजे समजून सांगण्याची पद्धत कशी वाटली, सोपी वाटली असेल तर मला नक्कीच कमेंट्स करा. आणि तुम्ही पण प्रॅक्टिस करा की डबल कटोरी कशी कट करायची, सिंगल कटोरी कशी कट करायची. आता 3 पीस कटोरीसुद्धा असते याच्यामध्ये, पण आधी तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून मी पहिली डबल कटोरी देते, नंतर 3 पीसचा कटोरीचा व्हिडिओ तुम्हाला सांगणारच आहे. आता आणखी तुम्हाला 2 पीस कटोरीमध्ये किती साईजची बघायची आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासमोर मी शेअर करेन. आता ही लहान कटोरी आहे आणि ह्या लहान कटोरीपासून आपण मोठी कटोरी तयार केलेली आहे. आणि हा आहे फ्रंट भाग, योकपट्टीचा भाग. आता तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीत कट केलं आहे ते. आणि हे आपण जे कट केलं आहे ते पाव इंचाने जॉईन करायचं आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची नाही, लक्षात ठेवा एवढं. आणि ह्यामध्ये तुम्ही कप्स पण घालू शकता. आता ते कप्स कसे घालायचे ते पण सांगणारच आहे. हे बघा, आधी तुकडा कटोरी जॉईन करून घ्यायची, नंतर कप घालायचे, झालं. आणि हे जे आहे आपलं हे व्यवस्थित दिसतं आहे की नाही. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ हा जरा तुम्हाला आवडला असेल, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा. हे झालं आपलं बॅक. आता बॅकचा हा गळा मी इथे कट करून घेते. शक्यतो खालून असं जरा पाव इंच घेऊन गळा तुम्ही ड्रॉ केला ना तर त्याचा शेप एकदम असा मस्त येतो, गोलाकार दिसतो. आणि आपली बॅक ना पूर्ण अशी चांगली वाटते त्याने, डिझाईन वगैरे असली तर. त्याला तुम्ही लेस वगैरे लावू शकता, गोल गळा असेल तर. अदरवाईज तुम्ही डिझाईन करताना नाही कापलं तरी चालतो, कारण ते डिझाईनला कापायचंच नसतं, डायरेक्ट डिझाईन कापायची असते. तर इथे मी पाव इंच राहिला होता तो कट करून घेते. पाव इंचाचा. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ असा आवडला असेल किंवा आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी कटोरी ब्लाऊज चार्ट्स, गळा शोल्डर किती घ्यायचं काय ते संपूर्ण चार्ट मी तुमच्यासमोर शेअर केलाच आहे. तो ऑलरेडी मी टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करून घ्या, कारण माझे जे व्हिडिओ असतात ते व्हेरी इम्पॉर्टिव्ह असतात. आणि तुम्ही ते डबल कटोरीचा ब्लाऊज पेपर पॅटर्न तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. डबल कटोरीचा ब्लाऊज हा म्हणजे कटिंग वगैरे कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगू शकता कमेंट्समध्ये. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोचवा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कोणता व्हिडिओ हवा आहे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा. चला भेटू. आणि खूप खूप आभारी तुमचे. थँक्यू सो मच ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन. थँक्यू सो मच.